उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येत आहेत असा आरोप शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केलाय। बाळासाहेब ठाकरेंना हिंदीबद्दल कसा जिव्हाळा होता त्याचे किस्से देखील त्यांनी सांगितले आणि हिंदी वाचकांसाठी बाळासाहेबांनी दोपहर का सामना सुरू केला हे आवर्जून सांगितलं। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मृत्युंजय सिंग यांनी। सर, सर्वात पहिला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सोबत येत आहेत, मराठी भाषेच्या सन्मानच्या मुद्द्यावर सोबत येत आहेत, का गरज आहे याची? दोघे भाऊ एका मंचकावर सोबत जो येत आहेत तो मराठी भाषासाठी नाही, स्वतःसाठी। त्यांच्या दोघांच्या पक्षाची हालत खूप खराब झालेली आहे। त्यांच्या वोट बँक संपून गेलेला आहे। राज ठाकरे तो स्वतः 2% वर आलेले आहेत आणि त्यांच्या पण फक्त 20 आमदार आहेत। तो अशा परिस्थितीत त्यांना एक काळजी आहे, त्यांच्या काळजी वाटतो की कसं त्यांच्या स्वतःचा जनाधार वाढवायचा। तो मराठी लोकांच्या भावना भडकावून ते फक्त राजकारण करण्यासाठी एकाच मंचकावर येत आहेत। तो फक्त महानगरपालिकाचा चुनाव त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेला आहे। एकदा महानगरपालिका चुनाव संपेल ते सगळे हा जो मराठी भाषाचा मुद्दा आहे तो विसरणार। का? जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी केंद्र शासनाची जो त्रिभाषा फॉर्म्युला आहे, जो नवीन शिक्षण नीती आहे, धोरण आहे, त्या धोरणात त्यांनी समर्थन केलं होतं। तेव्हा त्यांना मराठी भाषाचा मुद्दा तेव्हा त्यांनी ते विसरलेत आणि जेव्हा एक निवडणुकी समोर आलेला आहे तेव्हा ते एक मराठी भाषाच्या नावाने हिंदीच्या विरोधात जात आहेत। हिंदीचा विरोध का करता तुम्ही? महाराष्ट्र शासनातर्फे किंवा केंद्र शासनातर्फे मराठीचा विरोधचा काही कार्यक्रम नाही आहे। मराठी भाषा सक्तीचा प्रयोग होईल, मराठी भाषा अनिवार्य आहे प्रत्येक विद्यार्थीसाठी, पण त्याचप्रमाणे हिंदी आणि अंग्रेजी पण एक वैकल्पिक पर्याय भाषा म्हणून आमचे बाळामुलं शिकू शकतात आणि शिकायला पाहिजे, अशीच व्यवस्था आहे। हिंदीसाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेच्या मनात पण खूप प्रेम होतं। समजा बाळासाहेब हिंदी विरोधी असते त्यांनी कधीही दोपहर का सामना हिंदी सामना सुरू नाही झाला होता। त्यांनी मला कार्यकारी संपादक बनवलं आणि 12 वर्षापर्यंत मी त्यांच्या हाताखाली, ते आमचे संपादक होते, त्यांच्या हाताखाली मी काम केलं। म्हणजे बाळासाहेब हिंदीचा एक सम्मान आहे, हिंदीची एक राष्ट्रीय प्रतिष्ठा आहे, त्याच्यात त्यांना एक भान होता, त्याच्यात त्यांना एक अंदाज होता। ते एक राष्ट्रभक्त होते, देशभक्त, यामुळे ते हिंदीचे प्रेम करत होते। डायरीमध्ये बाळासाहेब जो गेल्या आठवड्यात जे काही हिंदी शब्द ते ऐकले ते शब्दचा नोंद होता आणि ते शब्द लिहून घ्यायचे आणि मलाशी विचारायचे की ये शब्द का मतलब क्या, मेरे को समजाओ। एवढी त्यांच्यामध्ये हिंदी शिकण्याची ललक होती। हा बाळासाहेबांचा विचार आहे, हा बाळासाहेबांची सोच आहे। तुम्ही उबाठावाले असा क्लेम करता की तुम्ही बाळासाहेबांच्या विचारावर संघटन चालवता, तो बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात का जाता तुम्ही? पण आपण पाहतोय की प्लॉट तयार केला जातोय, जे निमंत्रण पत्र आहे त्यामध्ये दोघं ठाकरे बंधूचे नाव आहे, बॅनर्स जे शहरमध्ये लागलेले आहेत त्यामध्ये दोघे बंधूचे फोटो आणि नाव वगैरे सोबत आहेत। एक टीजर समोर आलेला आहे, टीजरमध्ये एक नॅशनल जिओग्राफिकचे व्हिज्युअल्स आहेत, त्यामध्ये एक सिंग आहे, तो गिदड आजूबाजूला आहे, दुसरा सिंग येतो आणि नंतर ते बाकीचे गिदड पडून जातात असा, आणि ठाकरे नावाचा जे सॉन्ग आहे तो बॅकग्राऊंडमध्ये चालतो। काय वाटतं हे सगळं? हे फक्त एक राजकीय ड्रामा आहे, तमाशा आहे। मी राज ठाकरेला विचारू इच्छितो, तुम्हाला समजा एक मराठी भाषावर एवढा प्रेम आहे आणि मराठी भाषिकांचा एवढा विकास झाला पाहिजे आणि मराठी भाषाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे असं तुम्हाला जर वाटतो तर तुम्ही उद्धव ठाकरेंशी विचारा ना। त्यांच्या अखत्यारीत महानगरपालिका गेल्या कित्येक वर्षापासून आहे, होता 2022 पर्यंत होता। त्या दरम्यान त्या कालखंडमध्ये मुंबईमध्ये 131 पेक्षा जास्ती मराठी स्कूल बंद झाले। मनपा शाळामध्ये जो मराठी स्टुडंट जात होते, विद्यार्थी जात होते शिकण्यासाठी, त्याच्यामध्ये 40% घट झाली। जे मनपाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, उद्धव ठाकरे सांगतात ना की आम्ही मराठी माणसासाठी उभे आहोत, तो मनपाचे जो एकही कॉन्ट्रॅक्टर मराठी नाही।
आणि प्रत्येक नॉन मराठी कॉन्ट्रॅक्टर बरोबर मातोश्रीचे काय संबंध आहे मुंबईमध्ये सर्वांना माहित आहे. तुम्ही मराठी लोकांना तुम्ही पुढे आणलं कुठे? मराठी भाषाच्या विरोधात तुम्ही होता. तुम्ही तो मुंबई पब्लिक स्कूल सुरू करत होता. मुंबई पब्लिक स्कूलमध्ये आमच्या मराठी लोकांना इंग्रजी आणि हिंदी पण शिकला पाहिजे अशी व्यवस्था करत होता. तो राज ठाकरे जेव्हा उद्धव ठाकरे बरोबर हात मिळवण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा त्यांना मी विचारू इच्छितो की तुम्ही उद्धव ठाकरेचा हा प्रश्न विचारा ना. मराठी भाषेसाठी त्यांनी काय केलं गेल्या 10, 15, 20 वर्षामध्ये जेव्हा ते मनपावर एक नियंत्रण करत होते.